सावधान. योग योग शब्द आपण ऐकलेला असेल. योग शब्द माहीत नाही असं कुणीच नसावं बहुतेक. योग शब्द आजकाल तर खूपच प्रसिद्ध झालाय. तर पहिल्यापासूनच भारतामध्ये प्रसिद्ध आहे. भारतामध्ये बुद्धाच्या काळापासून तो प्रसिद्ध आहे. आजही प्रसिद्ध आहे. परंतु आपण ज्याला योग म्हणतो ते योगासनाच्या प्रकाराच्या अर्थाने योग म्हणतो. वज्रासन, मयूरासन, उत्तान पादासन, पद्मासन, अर्ध पद्मासन, भुजंगासन, अमुक अमुक बरेच जे काही प्रकार आहेत ते आसनाशी संबंधित आहेत. योगासन हे बहुधा योग करणे म्हणजे काहीतरी आसन लावणे, कुठल्या तरी आसनामध्ये बसणे, पद्मासन किंवा अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालून, पण आसन. ते आसन घालून बसणं आणि कशावर तरी ध्यान देणं, श्वासावर ध्यान देणं किंवा नामस्मरणावर ध्यान देणं किंवा प्रतिमेवर ध्यान देणं, मंत्रावर ध्यान देणं. आणखीन काय काय आहे? योगासनं ज्यांनी केलेली असतील त्यांना माहिती आहे. कशावर तरी ध्यान देणं आहे. याचा अर्थ योग म्हणजे ध्यान आहे आणि त्याच्यासाठी आसन आहे म्हणून ती योगासन. म्हणजे योग हा शब्द ध्यानाशी संबंधित आहे. आणि योगाचा संबंध व्यायामाशी पण आहे. म्हणजे बरेचसे लोक योगाचा संबंध काहीतरी व्यायाम आहे आणि त्याच्यात एक प्रकार जो आहे तो प्राणायाम पण आहे, म्हणजे श्वासाशी संबंधित आहे. प्राण म्हणजे श्वास. आता बुद्धांच्या शिकवणीमध्ये सुद्धा श्वास हा महत्वाचा महत्वाचं साधन आहे, माध्यम आहे. आपण ज्याला आनापानसती म्हणतो त्याला काही लोकांनी आनापानचं ध्यान बनवलेलं आहे. जसं प्राणायामला ध्यान बनवलं जातं, तर त्याच्यामध्ये कुंभक, रेचक आणि ते आहेत ना 2-3 प्रकार. श्वास घेणे, सोडणं, थांबवणं. म्हणजे श्वासातले व्यायामाचे प्रकार आहेत प्राणायामामध्ये. तोही ते योगासनातलाच प्रकार मानतात. आणि बरेचसे योगी, ऋषी, मुनी हे ते ध्यान करायचे असं म्हटलं जातं. आणि हे प्रकार स्वतः बुद्धांनी नाही, सिद्धार्थ गौतमांनी त्यांच्या तपस्येच्या काळामध्ये राज्यत्याग केल्यानंतर बुद्धत्व प्राप्तीच्या आधीपर्यंत, म्हणजे बोधिप्राप्ती, दुःखमुक्तीचं ज्ञान, जी जीवनाची समस्या आहे ती जीवनाची समस्या सुटण्याच्या आधीपर्यंत त्यांनी ध्यान मार्गाचा अवलंब केलेला होता. वेगळ्या प्रकारच्या आत्मक्लेशाच्या तपश्चर्या केलेल्या होत्या. आणि त्या काळामध्ये जेवढे काही नामांकित गुरु होते, अनेक परंपरा त्यावेळेला चालू होत्या त्यांच्या
काळामध्ये, ते हयात असताना. आणि काही पंथ सुद्धा सक्रिय होते. बाबासाहेबांनी काही पंथांची नावं त्यांच्या ग्रंथामध्ये दिलीत आणि पाली ग्रंथामध्ये पण इतरत्र येतात. त्यांच्या समकालीनांमध्ये महावीर हे एक नाव येतं. संजय बेलटिपुत्त, पकुद कुच्चायन, कच्छायन, आलार काला, बुद्धक रामपुत्र वगैरे वगैरे अशी जी ऋषी मुनी आहेत, ध्यानी लोक आहेत, यांचं नाव येतं म्हणजे बुद्धांच्या समकालीनांमध्ये. आणि अनेक अनेक असे साधू पुरुष संत मुनी असे त्या काळात होते, ध्यानी लोक, ज्यांना उच्च दर्जाची प्राप्ती झाली होती असं म्हणतात. त्या बहुतेक ध्यान प्राप्त, उच्च अवस्था प्राप्त लोकांकडून सिद्धार्थ गौतमांनी ध्यान साधना शिकलेल्या होत्या. तर त्या योगामध्ये मोडतात. त्या योगामध्ये मोडतात. आता बुद्धांनी सुद्धा योग हा शब्द ध्यानाच्या अर्थानेच वापरलेला आहे. परंतु ते ध्यान साधना आणि आत्मक्लेशाच्या, स्वतःला क्लेश देण्याच्या ज्या तपश्चर्या आहेत, या तपश्चर्येतून त्यांना दुःखमुक्ती मिळण्याऐवजी त्यांना अधिकच दुःखाचा अनुभव आलेला आहे. म्हणजे त्यांचं अनुभवातून शेवटी मत असं पडलंय की ध्यानामुळे आणि आत्मक्लेशामुळे दुःखमुक्ती मिळत नाही. तो एक तात्पुरता काय म्हणतात, दुःखाच्या विषयापासून अलिप्त होण्याचा विषय पण आहे तो. मग दुसरीकडे चित्त लावा, मन लावा, म्हणून विषय दिले जातात. आणि शेवटी बुद्धांना जे बुद्धगयेमध्ये सापडलं ते निश्चितच ध्यानाचा विषय नसणार आहे. बुद्धगयेत शेवटी अन्न ग्रहण केल्यानंतर, ते अन्न ग्रहण केल्यामुळे ते त्यांना दोष दिला गेला. त्यांच्या पंचवर्गीय मित्रांकडून पण दोष दिला गेला. जुने साधू संन्यासी ते जे बुद्धांबरोबर तपश्चर्या करत होते, सिद्धार्थ गौतमांबरोबर. आपण सिद्धार्थ गौतम आणि बुद्ध या दोन व्यक्ती दोन नाहीत, परंतु त्यांच्या दोन प्रकारच्या साधना आहेत, हे आपण लक्षात घ्यावं लागेल. सिद्धार्थ गौतमांनी ध्यान साधना केल्या, बुद्धांनी जागृतीची साधना केली. म्हणून बुद्धांना सम्यक संबुद्ध, संपूर्ण जागृत आपण म्हणतो. त्याचा उल्लेख आहे ते इतिपिसो भगवा अरहं. बुद्ध कसे आहेत? असे आहेत. कसे? इतिपिसो भगवा अरहं. अरहंग आहेत ते, जीवनमुक्त म्हणजे दुःखमुक्त आहेत. जीवनाचा जो दुःखाचा प्रश्न आहे तो त्यांचा संपूर्ण सुटलेला होता. ते अर्हत होते. अर्हत म्हणजे दुःखमुक्त होते. 10 बंधनातून ते मुक्त झाले होते. श्रुतापन्न, सकृदागामी, अनागामी आणि अर्हत हे टप्पे पार करून त्यांना ते अर्हत पद मिळालं होतं, म्हणजे दुःखमुक्ती मिळाली होती. अर्हतो इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो. तर सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण परिपूर्ण बोध त्यांना मिळाला होता. आणि त्याचा दुसरा एक अनुवाद किंवा दुसरं वैशिष्ट्य त्याचं असं सांगितलेलं आहे की ते संपूर्ण जागृत झाले होते. संपूर्ण जागृत अवस्था म्हणजे
जीवनाशी, संपूर्ण जीवनाशी संपर्क, कुठल्या एका विषयाशी संपर्क नाही. जो ध्यानामध्ये जो विषय असतो एखादा विशिष्ट, तशी ती अवस्था नाही, नसावी. किंवा अनुभवातून आपण नाहीच म्हटलं पाहिजे. मी तरी नाहीच म्हणतो. तशी ती ध्यानाची अवस्था नाही, ती जागृतीची अवस्था होती. आणि जागृती म्हणजे जीवनाचं भान आहे, जगण्याचं भान आहे, असण्याचं भान आहे, अस्तित्वाचं भान आहे. आणि हे अस्तित्व त्यांच्या भाषेत संस्कार म्हटलेलं आहे, संस्कारित अस्तित्व. या गाथा आपण मागे पाहिल्या. सब्बे संखारा, दुःखाती सब्बे संखारा, अनिच्छाती सब्बे संखारा, सब्बे धम्मा अनात्ताती, यदा पर्याय पश्यति अथ निबिंदती दुःखे ए समग्रो विशुद्धिया. हे जे विशुद्धीचा, चित्तशुद्धीचा म्हणजे दुःखमुक्तीचा जो मार्ग आहे, जीवनाचा दुःखमुक्तीचा जो मार्ग आहे, तो हे अनित्य, दुःख आणि अनात्म ह्या त्रिविध शिकवणीतून तो त्यांनी सांगितलेला. तो एक मार्ग आहे, तो एक उपाय आहे. मार्गाला आपण उपाय म्हणतोय. त्या मार्गाने त्यांना ती दुःखमुक्ती मिळाली. आणि तो मार्ग जो आहे तो ध्यानाचा मार्ग नव्हता, तो जागृतीचा मार्ग होता. आणि जागृती, अस्तित्वाची जागृती, या संस्कारित अस्तित्वाची जागृती, संस्कारांची जागृती, संस्कारांचं भान, संस्कारांचं भान. आणि हे संस्कारित अस्तित्व, हे जीवन, हे काल आपण पाहिलं काया वाचा मन यांचं बनलेलं आहे. वाचा आणि मन, ज्याच्यामध्ये चित्त हा मनाचा एक भावनिक भाग आहे किंवा विकृतीचा भाग आहे. चित्त जे चेतवतं, पेटवतं, मनाला पेटवतं, ते चित्त. मनात जे आहे ते मनोधम्म. धम्म विकृतीमुळे पेटले, विकृत झाले तर धम्म अधम्म बनतात आणि त्याचा परिणाम दुःख होतो. धम्म जर विकृत झाले नाहीत तर मग ते सद्धम्म आहेत. त्याला धम्म म्हटलेलं आहे. त्याला खरं धम्म म्हटलेलं आहे. जे धम्मामध्ये दोन्ही, बाबासाहेबांच्या मते धम्म, अधम्म, सद्धम्म असं जे त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे, फार इंटरेस्टिंग आहे. आपला सगळ्यात एकूण जो अभ्यासाचा जो रोख आहे ना, हा रोख बुद्ध, बाबासाहेब आणि आपली प्रॅक्टिस, आपला शोध, याची सांगड आहे. याला आपण त्रिकोण जे म्हणतो, त्रिकोणाच्या बेसला आपण आहोत, जे प्रॅक्टिस करतो, जे संशोधन करतात, ज्यांना काहीतरी लक्षात येतं प्रॅक्टिसमधून, जे स्वतःच्या जीवनाच्या संपर्कात आहेत, स्वतःच्या कायेच्या संपर्कात आहेत, म्हणजे कायानुसतीमध्ये आहेत, जे स्वतःच्या वाचेच्या, वाणीच्या संपर्कात आहे, जी कायेमध्येच आहे, कायेचा भाग आहे वाणी. आणि मन ज्याला म्हटलेलं आहे, जे मेंदूतलं मुख्यतः नर्वस सिस्टमचं जे काम आहे, तेही कायेतच आहे. म्हणजे कायेचा, काया वाचा मन हे एकच आहे. दुसरी एक कॅटेगरी जी आहे, काया आहे, कायेमध्ये श्वास पण आहे, अनापान. कायेमध्ये जाणीव आहेत, म्हणजे जिवंतपणा, फिलिंग्स, ज्याच्यात आपल्याला मुख्यतः सुखदुःख जाणवतात. कायेमध्येच चित्त आहे. आता हा थोडासा अवघड प्रकार आहे समजून घ्यायला, पण जागृतीची, सतीची प्रॅक्टिस करता करता आपल्याला ते जाणवतं.
जाणीवा म्हणजे वेदना, फिलिंग. आणि फिलिंग मध्ये काय जाणवेल तर चित्त जाणवेल. चित्तानुसती म्हणजे चित्ताचं भान. आधी कायेचं भान म्हणजे कायानुसती. नंतर त्यातल्या जाणीवांचं भान म्हणजे वेदनानुसती, ज्याच्यामध्ये सुख दुःख आणि सुख दुःख विरहित जाणीवा, वेदना त्या जाणवतील. त्यातले सुख दुःख जे आहेत, यातलं सुख हा काय प्रॉब्लेम नाही. सुख ही अपेक्षा आहे. सुख मिळालं तर पाहिजेच माणसाला, आणि नसेल तर अपेक्षा असते. परंतु किती अपेक्षा केली आणि किती सुख मिळालं तर ते टिकून राहत नाही. त्याचं रूपांतर किंवा त्याच्या मागे दुःख दडलेलं असतं. आणि ती समस्या असते जीवनाची. तो प्रश्न आहे जीवनाचा. आणि तो सोडवण्यासाठी सगळे प्राणी मात्र आणि सगळी माणसं धडपड करतात. तर ते जाणीवांमध्ये जाणवतं आपल्याला, जर आपण प्रॅक्टिस करतात. हे सगळं प्रॅक्टिकल मुद्दे आहेत. आपण थेरी नाही बोलत आता. थेरी थेरी बोलतोच आहे आपण. सिद्धांत आपण बोलतच चाललोय, अभ्यास करतोच आहे आपण. अनेक दिवसांपासनं करतोय, काही वर्षांपासनं करतोय. माझे स्वतःचे त्याच्यात 1983 म्हणजे जवळपास 43 वर्ष किंवा त्याच्या आधीपासून माझा त्याच्यात वेळ गेला. आणि सती हा जो विषय आहे, जागृती हा जो विषय आहे, हा 26 वर्षांचा विषय आहे. 2000 सालापासून त्याच्यावर फोकस करून मी काही शोध घेतोय प्रॅक्टिकली. आणि तेच मी तुमच्याशी बोलतोय. काही गोष्टी ग्रंथातल्या भाषेशी मेळ खातील न खातील हा वेगळा भाग आहे. आणि ते असतं ते सगळ्यांच्याच अनुभवाचा मेळ हा एकमेकांशी पण बसणार नाही किंवा ग्रंथांशी बसणार नाही, पारंपरिक शिकवणीशी बसणार नाही. हीच गोष्ट आपल्याला बाबासाहेबांच्या बाबतीत पाहायला मिळते. बाबासाहेबांची स्वतःची मतं, स्वतःचे अनुभव, स्वतःचं संशोधन हे त्यांच्या बुद्ध अँड हिज धम्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि ते वेगळं आहे. आणि ते परंपरेशी 100% मिळतं जुळतं नाही. म्हणून बुद्ध आणि त्यांचा धम्म याला जगामध्ये 100% मान्यता देणारी एकही परंपरा नाही. स्वतः बाबासाहेबांनी तो ग्रंथ 60 विद्वानांना पाठवला होता प्रकाशित करण्याच्या अगोदर. त्याला कुणीही होकारही दिला नाही, नकारही दिला नाही, समर्थनही केलं नाही, विरोधही केला नाही. म्हणजे त्रयस्थपणे पाहिलं. हा ते त्यांचा आहे, त्यांचा बुद्ध आहे असंही म्हणायचे नंतर लोक. हा आंबेडकरांचा बुद्ध आहे. का? तर त्यांनी संशोधन करून त्यांचे स्वतःचे अनुभव, स्वतःचे मतं आणि ते ज्या प्रश्नांना घेऊन काम करत होते, अस्पृश्यतेचा प्रश्न हा फार दाहक आणि खूप म्हणजे जीवघेणा प्रश्न होता. जीवघेणा म्हणजे जगण्या मरण्याचा प्रश्न होता. कारण ते माणसाचं जीवन नव्हतं. ते प्राण्यापेक्षा खालच्या दर्जाचं जीवन होतं. किंवा आणखीन बाबासाहेब म्हणतात ते जगामध्ये जे गुलामांची परंपरा आहे, काळे गोरे गुलामांचं राज्य, ते तरी माणसात होते. हे तर माणसात पण नव्हते. यांना शिवतही नव्हते, यांची सावली चालत नव्हती, आणि यांना सगळ्या त्याच्यातून त्यांना काय म्हणतात, हम्म, तोडलं गेलं होतं. सगळ्या फॅसिलिटीज पासून तोडलं गेलं होतं. जगण्याचे हक्क नाकारले होते. जगण्याचाच हक्क नाकारला होता. तर हे सगळं जे आहे हे दुःख दुःख आहे हे. आणि बाबासाहेबांचं जे संशोधन आहे ते ह्या प्रकाशात आहे. आणि ते आपल्याशी त्याचा मेळ बसतो. म्हणून आपल्याला दुसरं कोणतं
साधन नाही, मार्ग नाही, उपाय नाही. आपल्याला बाबासाहेब हाच उपाय आहे. आणि बाबासाहेबांनी त्यांच्या दृष्टीतले जे काही बुद्ध आहेत ते आपल्या दृष्टीनं चिंतनाचा, विचाराचा, अभ्यासाचा विषय पाहिजे. पण तोही प्रॅक्टिस करून, स्वतःच्या जीवनाच्या संपर्कात येऊन, स्वतःचे संस्कार पाहून, जे अस्पृश्यतेच्या परंपरेशी कनेक्टेड आहेत, जातीशी कनेक्टेड आहेत. आपण स्वतः जरी अस्पृश्यता आज भोगत नसलो तरी ज्यांनी भोगले ते आपले पूर्वज, त्यात आपले आईवडील असतील, ते नसतील तर आपले आजी आजोबा असतील, ते नसतील ते पणजोबा असतील, पणजी असेल, खापर पणजोबा असेल, आणि मागे तुम्ही जेवढे जाल थेट बुद्धाच्या काळापर्यंत, कारण याचा संबंध बुद्धाच्या काळाशी आहे, असंही बाबासाहेबांचं मत आहे. आपण पूर्वाश्रमीचे बौद्ध आहोत आणि बौद्ध होतो आणि बौद्ध राहायचा आग्रह केला म्हणून अस्पृश्यता लादली गेली, म्हणून आपण महारवाड्यात राहिलो. बाकीच्यांनी त्यांचा विचार करावा. मातंगांनी, चांभारांनी, जे अनुसूचित जातीत मोडतात, आता घटनेच्या भाषेत, कायद्याच्या भाषेत, बाबासाहेबांचं हेच मत होतं. ज्याने त्याने आपापला विचार करावा, आपण आपल्या पद्धतीने विचार करू, हे बाबासाहेबांचं धोरण होतं काम करण्याचं. त्याच्यात काही संकुचितपणा नाही. ज्यांनी ही परिस्थिती निर्माण केलेली आहे, लादलेली आहे, त्यांनी उत्तर द्यायचं का हे असं का आहे, माणसं जातीला धरून का विचार करतात, हे ज्यांनी जाती व्यवस्था निर्माण केली त्यांनी सांगावं. तो आपला प्रश्न नाही. आता म्हणजे बाबासाहेबांच्या काळापासूनच मग ते म्हणाले, आम्ही आमच्या मार्गाने जाऊ, आम्ही आमच्या पद्धतीनं जगू, आम्ही आम्ही आम्हाला नवीन वाट मिळाली, आम्ही जणू काही मूळ बुद्ध शोधू. आणि तोच प्रयत्न बाबासाहेबांनी करून दि बुद्ध अँड हिज धम्म लिहिलेला आहे. आणि प्रस्तावनेमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जे धर्मग्रंथ आहेत, त्रिपिटक नावाचे, निकाय, याचं पण परीक्षण केलं पाहिजे. नाकारायला नाही सांगितलं, परीक्षण करायला सांगितलं. द्वेष करायला नाही सांगितला, पण आंधळ समर्थन पण द्यायला नाही सांगितलं. विचार करा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अस्पृश्यतेचा प्रश्न, अस्पृश्यतेचं दुखणं, त्याचे परिणाम, त्याच्यानुसार झालेली आपली मानसिकता, आजही आपली मानसिकता म्हणजे चीड, द्वेष, स्पर्धा, असुरक्षितता, भय, जे जगण्याचे जे प्रश्न आहेत, ज्याला आपण रिझर्वेशनचे मुद्दे म्हणतो किंवा जातीतून निर्माण झालेले मुद्दे म्हणतो, ते त्याचा परिणाम हा आहे की या लोकांमध्ये नेहमी असुरक्षिततेची भावना आहे, स्पर्धेची भावना आहे, नाकारल्याची भावना आहे, वंचित वंचिततेची भावना आहे. वंचित आघाडी आहे ना, म्हणजे वंचिततेची भावना आहे की आम्ही वंचित आहोत, आणि म्हणून संघर्षाचा, हक्काचा मुद्दा येतो, म्हणून रिझर्वेशनचा मुद्दा येतो. आणि ही परिस्थिती आपण निर्माण केली नाही, ही ज्यांनी निर्माण केलेली आहे त्यांची खरं म्हणजे ही जबाबदारी आहे. परंतु आपल्याला त्याचा त्रास होतो, म्हणून आपल्याला झगडणं गरजेचं आहे, हे बाबासाहेबांचं धोरण. म्हणून झगडा, आणखी झगडा, त्याग करा, आणखी त्याग करा. त्यांचं जे म्हणणं आहे, माणुसकी प्राप्त होईपर्यंत, म्हणजे आपण माणूस नव्हतो, म्हणजे माणुसकी प्राप्त होईपर्यंत संघर्ष करा, झगडा, आणि महत्वाची गोष्ट त्याग करा. गोळा करायला नाही सांगितलं, लोभ नाही सांगितला, त्याग करायला सांगितलाय. हा पण एक फार मोठा मुद्दा आहे. बाबासाहेबांच्या आधी आपल्याकडे काहीच नाही आणि ते म्हणतात त्याग करा. याचा विचार केला पाहिजे.
जे लोक नुसतेच भोग आणि उपभोगाच्या मागे असतात, ते बाबासाहेबांच्या मार्गावर येऊ शकत नाहीत आणि बुद्धांच्या तर अजिबातच नाही. बाबासाहेबांच्या मार्गावर येतील कारण बाबासाहेबांकडून फायदा आहे. बाबासाहेब एक चलनी नाणं आहे. बाबासाहेबांची राज्यघटना आहे. बाबासाहेबांची राजकीय सामाजिक चळवळ आहे. त्याच्यातून काही लोकांना फायदा होतो म्हणून ते बाबासाहेबांना मानतील. परंतु ते जर बाबासाहेब वजा बुद्ध असं करतील तर ते बाबासाहेबांचा फायदा घेतात ते, पण बाबासाहेबांचे अनुयायी नाही बनू शकत, बाबासाहेबांच्या मार्गावर नाही येऊ शकत. अशक्य आहे. कारण बाबासाहेबांना बाबासाहेबांच्या बरोबर बाबासाहेबांनी सांगितलेला बुद्ध, दिलेला बुद्ध हा स्वीकारावाच लागेल. त्रिकोणाचा भाग बनावाच लागेल. असो, हा मुद्दा आपण का चर्चा करतोय? दुःख, यातना. कायेत उतरल्यानंतर, आपल्या स्वतःच्या संपर्कात आल्यानंतर, संस्कारांच्या संपर्कात आल्यानंतर या यातना आपल्याला दिसणार आहेत. हे संस्कार आपल्याला दिसणार आहेत. म्हणून वंचितपणाचे संस्कार आहेत, अस्पृश्यतेचे संस्कार आहेत, जातीयतेचे संस्कार आहेत, कमीपणाची भावना आहे, न्यूनगंडाची भावना आहे, आत्मविश्वासाचा अभाव आहे, नेहमी स्पर्धेची भावना आहे, असुरक्षितता असल्यामुळे कायम भयग्रस्त अवस्था आणि नेहमी स्पर्धा. त्यांनी आमचं असं केलं, आम्ही त्यांचं आता असं करू. अशी एक जशास तशी जी प्रवृत्ती आहे, टिट फॉर टॅट, जशास तसं, ईट का जवाब पत्थर से, ही जी नेहमी एक प्रवृत्ती आहे ती नेहमी नकारात्मक दृष्ट्या संघर्षात ठेवील. बाबासाहेबांनी सांगितलेला संघर्ष हा नकारात्मक संघर्ष नाही, तो विधायक संघर्ष आहे. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह संघर्ष आहे, तो विधायक संघर्ष आहे, तो हिताचा संघर्ष आहे, तो कल्याणाचा संघर्ष आहे, तो माणुसकीचा संघर्ष आहे. बुद्धांच्या भाषेत मैत्रीचा संघर्ष आहे, करुणेचा संघर्ष आहे. म्हणून बाबासाहेबांचं प्रज्ञाशील करुणा हा संघर्ष आहे. आधी प्रज्ञा मिळवा, समज, अंडरस्टँडिंग, दृष्टी, जागृती मिळवा. जागृतीचा अग्नी तेवत ठेवा. जागृतीचा विस्त विझू देता कामा नये. हे पहिलं काम आहे. त्यातून प्रज्ञा मिळेल आणि मग आपलं वर्तन सुधारेल, म्हणजे शिलाचरण येईल आणि मग इतरांना मदत करा. करुणा, प्रज्ञाशील करुणा. पण हे सगळं मिळवायला आधी आपलं जीवन काय आहे, आपलं अस्तित्व काय आहे, आपलं जगणं काय आहे, याचे काय गुणधर्म आहेत आणि याची काय क्वालिटी आहे, हे आधी पाहावं लागेल, शोधावं लागेल आणि ते अनुभवातून शोधावं लागेल. ते काय बाहेर दिसणार नाही. मी कसा आहे, कारण मी त्याचा भाग आहे. माझे वाडवडील त्या परंपरेतले आहेत, अस्पृश्यतेच्या परंपरेतले आहेत, जातीच्या परंपरेतले आहेत, वंचित जीवन जगले आणि तशा वंचित अवस्थेत त्यांनी आम्हाला जगवलं. कसं तरी जगवलं, कसं तरी जगवलं. कारण त्यांना स्वतःच माणसाचं माणुसकीचं जीवन नव्हतं, तर त्यांनी आपल्याला कसं काय माणुसकीच्या पद्धतीनं जगवलं असेल? कसंही जगवलं, कसंही मारहाण केली, आपट धोपट केली, त्रास दिला. ते स्वतःच वैतागलेले होते, तर वैताग दिला असेल. मग आपल्या घरांमध्ये, आपल्याच्या कुटुंबांमध्ये, वस्त्यांमध्ये जी काही अवस्था असते, तिथे दारू असते, मारहाण असते, हेवेदावे असतात, चीड असते, चिडखोरपणा असतं, भीती असते, जुगार असते. सगळे अपप्रकार ते आपल्या वस्त्यांमध्ये जे चालतात. का? तर ते त्यांना अशा अवस्थेत ठेवलेलं आहे की त्यांना काही सुधरतच नाही.
आणि त्याचीच मग कॉपी इकडे मोठ्या शहरांमधल्या झोपडपट्ट्यांमध्ये झालेली आहे. त्याचीच कॉपी झाली. महारवाड्यांचीच काही कॉपी तिकडे झालेली आहे. काही सुधारले, त्यातून बाहेर पडले, तो भाग तो मान्य करावाच लागेल. बरेच लोक बाहेर पडले, परंतु बाहेर पडून ते दुसऱ्या टोकाला गेलेत. काही लोक सुखलोलुप, खाओ पियो ऐश करो मौज करो, एंजॉय करो, बाबा साहब को अपनाओ लेकिन बुद्ध को भूल जाओ. कारण ते अवघड आहे. त्याच्यामुळं स्वतःच्या जीवनाची जबाबदारी घ्यावी लागते, जागं व्हावं लागतं, वर्तन बदलावं लागतं, दारू सोडावी लागते, काही प्रकार असेल जगण्याची आजीविका आपल्याला बदलावी लागते, लाईफस्टाईल बदलावी लागते, आणि ती नको असते. म्हणून बुद्धांना सोडून द्या. आणि बुद्धांना बुद्ध विचारात घेतले तरी लग्नापुरते घ्या, नामकरणापुरते घ्या, मैतीपुरते घ्या, जलदानापुरते घ्या. काहींनी तर बरेच प्रकार त्याच्यामध्ये, गर्भसंस्कार आणि विद्यासंस्कार आणि काय 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 बरेच काय काय त्याच्यात सगळं घेतलेलं आहे. सगळ्यामध्ये नमो तस्स भगवतो पासून सुरुवात असतेच. जे सगळं बुद्ध धम्मच जे काही आहेत, गाथा परंपरा, हे सगळे त्यांनी त्या सामाजिक समारंभामध्ये बसवले, तर त्याला ते बुद्ध धम्म समजतात. नाही, बुद्ध धम्म हा दुःखमुक्तीचा उपाय आहे, मार्ग आहे. त्याचा आणि या कर्मकांडाचा काही संबंध नाही. ते चुकीचे असं नाही. ती गोष्ट बाबासाहेबांनी पण करायला सांगितली. जसं व्ही.एस. कर्डकांना त्यांनी ते एक पत्र लिहिलेलं आहे की बौद्ध विधी समारंभ, लग्न समारंभ कसा असावा. त्यांनी ते इंग्रजीमध्ये व्ही.एस. कर्डकांना पत्र लिहिले की त्यांना आता जे जुने कर्मकांड करत आले, एकदमच त्याच्यातून बाहेर काढता येत नाही. म्हणून मग त्यांनी एक पद्धत सांगितली की एक काय घ्या, मडकं घ्या, त्याच्यामध्ये काय धागा ठेवा, आणि धागा ठेवायला सांगितला का नाही, पण मडकं ठेवा. हा, धाग्याची 2 टोकं वधूवरांच्या हातात द्या. असं बाबूजी, काय ते पत्र सांगता येईल का तुम्हाला? मी गाडीवर आहे, प्रवास करतोय हम्म. ट्रॅफिक मध्ये. माझ्यापाशी फोटो काढायला वाटतं मी. हा, सांगा बरं, आहे का तुमच्याकडे लगेच? थांबा, लगेच सुनंदा, मोबाईल. सुनंदा, ते वंदनाचं पुस्तक आहे का जवळपास? बघ बरं, दे बरं आहे आता. तर त्या वेळेस कर्टकांना म्हणजे ते वाचून दाखवतं लगेच, म्हणजे आणि ही आपली जीवनशैली आहे, आणि याचा थेट संबंध बाबासाहेबांशी आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी विचारात, हा आपल्या संस्कारांचा भाग आहे, हा आपल्या कल्चरचा भाग आहे, संस्कृतीचा भाग आहे. बाबासाहेबांनी हे, जिथं बाबासाहेब राहिले आणि तिथं त्यांचा शेवट झाला, गेले ते तिथं, तिथं त्यांचं महापरिनिर्वाण झालं. त्या अलीपूर रोड दिल्लीवरून हे पत्र लिहिलेलं आहे. काही लोक आपण तिथे जाऊन आलेलो आहोत, काही लोक गेलेले आहेत. तिथून हे पत्र बाबासाहेबांनी लिहिलंय. कोणाला लिहिलंय? व्ही.एस. कर्डक नावाच्या व्यक्तीला लिहिलेलं आहे. कारण त्यांनी विचारलं होतं बाबासाहेबांना की लग्नविधी कशा प्रकारचा असावा, म्हणून त्यांनी इंग्रजीत पत्र लिहिलेलं आहे. डॉक्टर B.R. आंबेडकर, M.A. PhD, DSc LLD डिलीट, बॅरिस्टर ॲट लॉ, मेंबर काउन्सिल ऑफ स्टेट्स, 26 अलीपूर रोड, सिव्हिल लाईन,
4 डिसेंबर 1956 सालचं पत्र आहे. 4 डिसेंबर 1956 सालचं पत्र आहे. हा, हा पण एक. हे पत्र दरम्यान मासिकात मे आणि जूनच्या 1957च्या अंकामध्ये दिलेलं आहे. म्हणजे याच्यावर पण विचार. माझ्यापाशी ते फोटो काढलेला आहे सर त्याचा. ठीक आहे माझ्याकडे आहे. तर 12 नोव्हेंबर 1956. हा. तर थांबा आता एक मिनिट. तर ओके. हे 57 साली जर हे पत्र प्रसिद्ध झालेलं आहे, तर मग ते परत त्याच्यावर विचार करावा लागतो. कारण बाबासाहेबांच्या नंतर ज्या ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यावर आपल्याला थोडा प्रश्न निर्माण करावाच लागतो. कारण छापणाऱ्यानं त्याच्यामध्ये काही जोडतोड केली का, ही भीती तर बाबासाहेबांनी स्वतः पण व्यक्त केलेली आहे. बौद्ध पूजापाठ जे पुस्तक त्यांनी काढलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्यांनी काही शब्दप्रयोग केला. काही लुच्चे किंवा काही बदमाश असे लोक असतात की जे शब्दांचा फेरफार करून नवीन रूपात काही ना काही निर्माण करत असतात. तर ते सत्यच आहे. त्यामुळे आता हे पत्र जे आहे, हे पत्र आपण असंच्या असं बाबासाहेबांचं असेल असं आपण गृहीत धरू सध्या. डिअर मिस्टर कर्डक, प्लीज रिफर टू युअर लेटर 12 नोव्हेंबर 1956. म्हणजे 12 नोव्हेंबर 1956 त्या व्ही.एस. कर्डकांनी बाबासाहेबांना पत्र लिहिलेलं होतं. तर प्लीज रिफर टू युअर लेटर 12 नोव्हेंबर 1956. The Buddhist marriage ceremony is simple. There is no home and there is no saptapadi. The essence of the ceremony lies in placing an earthen pot newly made between the bride and the bridegroom on stool and to fill it brimful of water. त्याचा मराठी अनुवाद नंतर सांगतो. The bride and the bridegroom to stand on two sides of the pot. They should place a cotton thread in water pot, and each hold an end of thread in their hands. Someone should sing the Mangal Sutta. Both bride and the bride both bride and the bridegroom should wear white clothes. Yours sincerely, Dr. B.R. Ambedkar. To Shri V.S. Kardak, 41/2, 3rd Marine Street, Bombay 2. याचा सर्वसाधारणपणे अनुवाद, मराठी अनुवाद जो याच्यात दिलाय तो मी वाचतो. शब्दशः अनुवाद तो याच्यात नाही दिलेला. जेवढा आहे तेवढा वाचतो आणि बाकीचा आपण शब्दचा अनुवाद आपल्याला गरज पडेल तेव्हा नंतर वाचू शकतो, करू शकतो. बौद्ध पद्धतीप्रमाणे होणाऱ्या विवाहात होम आणि सप्तपदी नसते. विवाह प्रसंगी, विवाह समयी एक कोरे मडके पाण्याने ओतप्रोत भरून घ्यावे. त्यात 5 पदरी दोरा सोडावा. आता हे 5 पदरी बाबासाहेबांनी लिहिलं नाही, हे यांनी लिहिलंय. म्हणजेच फेरफार केला, लगेच फेरफार केला. दे शुड प्लेस अ कॉटन थ्रेड इन वॉटर. म्हणजे सुती धागा असं एवढं म्हटलंय त्यांनी. 5 पदरी धागा वगैरे असं काही म्हटलेलं नाही. म्हणजे लगेचच त्याच्यामध्ये पदार्थ काही गोष्टी घुसडलेल्या आहेत. पुढे त्याची 2 टोके वधूवरांनी धरून एकमेकांसमोर उभे राहावे.
एकमेकांसमोर उभे राहावे, कुणीतरी, समवन असा त्यांनी केलंय, कुणीतरी मंगलसूत्र म्हणावे. आता हे मंगलसूत्र हा जो प्रकार आहे, 2-3 प्रकारचे मंगलसूत्र आपल्या माहितीत आहे. एक तर मंगलसूत्र नावाचं एक परित्राण पाठामध्ये एक मंगलसूत्र आहे, एक महामंगलसूत्र आहे, आणि जयमंगल अष्टगाथा हे पण मंगलसूत्र मानलं जातं. तर आता बहुतेक लोक जयमंगल अष्टगाथा असा त्याचा अर्थ घेतात आणि असं रेटून सांगतात की बाबासाहेबांनी जयमंगल अष्टगाथाच म्हणायला सांगितलेली आहे लग्नामध्ये. असो, अजून एक एक ओळ पूर्ण करतो. व कुणीतरी मंगलसूत्र म्हणावे, वधूवरांनी त्रिशरण पंचशील ग्रहण करावे, असं याच्यात म्हटलं नाही मूळ पत्रामध्ये, पण ते याच्यामध्ये आलेलं आहे. वधूवरांनी त्रिशरण पंचशील ग्रहण करावे आणि एकमेकांशी प्रतिज्ञाबद्ध व्हावे, असंही मूळ पत्रात नाही. पण बाबासाहेबांच्या बौद्ध पूजा पाठमध्ये ती वधूवरांची कर्तव्य आलेली आहेत. म्हणून हे आपण या पत्रात जरी नसलं तरी आपण गृहीत धरू की हे बरोबर आहे. वधूवरांनी त्रिशरण पंचशील ग्रहण करावे आणि एकमेकांशी प्रतिज्ञाबद्ध व्हावे. या प्रसंगी वधूवरांचा पोशाख पांढरा शुभ्र असावा, असा तो अनुवाद केलेला आहे. तो धर्मयान अंकामध्ये आलेला आहे. बहुतेक अनुवाद हा याचा एक सार म्हणून बरोबर समजू आपण. शब्दशः अनुवाद आपण नंतर पाहूया. मुख्य मुद्दा जो आहे की शब्दांची फेरफार केलेली आहे. मंगलसूत्र म्हणजे जयमंगल अष्टगाथा नाही, किंवा महामंगलसूत्र पण नाही, किंवा परित्राण पाठातलं मंगलसूत्र पण नाही. मंगलसूत्र म्हणजे जे काही आता मंगलसूत्र नावाचं जे काही असेल तर हरकत नाही, महामंगलसूत्र आपण घेऊ शकतो, तेही मंगलसूत्रच आहे. जयमंगल अष्टगाथा ही जास्त लोकांना का आवडतं, ते 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 मंगलाष्टकासारखं आहे म्हणून ते काही लोकांना ते आवडतं. परंतु त्याच्यातलं जे वर्णन आहे ते बुद्धांनी केलेल्या काही किमया आहेत. त्याचं वर्णन त्या जयमंगल अष्टगाथेमध्ये आहे. परंतु ते अष्टगाथा आहेत, 8 गाथा आहेत, इकडे मंगलाष्टक आहेत, म्हणून काही लोकांना ते आवडत असेल. ते चुकीचं नाही, ते वाईट नाही. परंतु लोकांनी आपल्या मनाने, आपल्या पद्धतीने ह्या गोष्टी तयार केलेल्या आहेत. तर त्या चुकीच्या आणि बरोबर असं ठरवण्यापेक्षा योग्य आहेत का अयोग्य आहेत याचा विचार होणं गरजेचं आहे. मुख्य मुद्दा आपला असा आहे की आपण ज्या आंबेडकरी बौद्ध संस्कृतीत जगत आहोत किंवा त्याचा भाग आहोत आपण, त्याचं पुनरावलोकन, त्याचं परीक्षण करण्याची गरज आहे आणि जागृत परीक्षण करण्याची गरज आहे. विरोध करण्यासाठी नाही आणि आंधळ समर्थन करण्यासाठी पण नाही. जागृतीपूर्वक परीक्षण करणं आणि योग्य काय आहे अयोग्य काय आहे हे आपल्या प्रज्ञेला, अंडरस्टँडिंगला, जागृतीला धरून ठरवायचं आहे आणि त्याप्रमाणे ते करायचं आहे. तर ही आपली आंबेडकरी बौद्ध म्हणून एक आजीविका म्हणता येईल, आपली लाईफस्टाईल म्हणता येईल. त्या पद्धतीनं आपल्याला ते करावं लागेल. परंतु हे तेव्हाच आपण करू शकतो जेव्हा आपल्याला आपलं स्वतःचं व्यक्तिगत आणि सामाजिक भान असणार आहे आणि त्याच्यातून आपल्याला बाबासाहेबांचं भान येईल. त्यांना काय म्हणायचं ते आपल्याला कळेल आणि दुःखमुक्तीचा मार्ग म्हणून बुद्ध पण काय म्हणतात तेही आपल्याला कळेल. का बुद्धांची शिकवण परत असंच परीक्षण करूनच आपल्याला घ्याल. जसं आता हे बाबासाहेबांचं पत्र तिथल्या तिथं शब्द घुसडलेले आहेत, ते चुकीचे आहेत असं नाही,
परंतु तसंच्या तसं करणं हे बहुतेकांना ते जमतच नाही. आपलं स्वतःचं काहीतरी मत, मला असं वाटतं, असा मी जो आहे सत्ताय दृष्टी, की मी कुठेतरी काम करतोच, घुसडतोच, मी माझ्या पद्धतीने सांगणार आणि त्याला मी म्हणणार, हा हे बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे आणि हे 100% बरोबर आहे आणि मान्य करा. अशा मी भावातून, आत्मभावातून, अहंकारातून, सत्काय दृष्टीतून आपलं म्हणणं रेटण्याची परंपरा किंवा एक प्रवृत्ती ही सर्वत्र पाहायला मिळते. आणि त्याच्यामुळे कुठेच एकवाक्यता नाही. एकवाक्यता का नाही? तर ज्याने त्याने आपापल्या पद्धतीनं रचना तयार केलेल्या आहेत. विधी परंपरा आपापल्या पद्धतीने केलेल्या आहेत. म्हणून आता उत्तर भारतामध्ये मी पाहिलं तर ते सगळंच वेगळंच आहे आणि विचित्रच आहे. वेगळं आहे. आणि आपल्या याच्यात सुद्धा इथे महाराष्ट्रात जरी पाहिलं तरी ज्या संस्थांमध्ये जे काही विधी समारंभ चाललेले आहेत त्याच्यात कुठंच एक वाक्यता नाही. तर ठीक, कारण काय की त्याला ठीकही म्हणावं लागतं, ठीक नाही पण म्हणावं लागतं. परंतु जो तो आपापल्या पद्धतीनं एक यंत्रणा तयार करतो, क्रम तयार करतो, ज्याला जसं वाटेल तो तसं तो करतो. आणि याच्यात एक वाक्यता येणं शक्य पण नाही. ही अशक्य गोष्ट आहे. कारण शेवटी हे सगळं करणारी माणसं आहेत आणि माणसाच्या आपापल्या प्रवृत्ती असतात, माणसाचे आपापले विचार असतात, माणसाचे आपापले एक ज्ञान असतं, समज असते, भाषा असते, संस्कृती असते. त्याच्या जुन्या परंपराचं पण प्रतिबिंब त्याच्यामध्ये येतं. आता आपण साक्षगंध वगैरे हे हे जास्त चर्चा आपण इकडची तिकडची का करतोय माहिती आहे का? म्हणजे आता हे अ, धम्मपदाच्या अभ्यासाबरोबर आपण आपल्या संस्कृतीचा पण अभ्यास करण्याची गरज आहे. कारण त्याचा आपण सेपरेट अभ्यास करत नाही. सेपरेट कधी तो विचार आपण अ, चिंतनालाही घेत नाही बऱ्याचदा आणि त्याच्यावर असा आता हा एकत्र बसू आपण आणि आता याच्यावर विचार करू असं नाही होत. ते कठीण पण आहे. म्हणून कसं आहे, धम्माचा अभ्यास करता करता आपल्याला बाबासाहेबांचा अभ्यास, बुद्धाचा अभ्यास आणि सगळ्यात महत्त्वाचा आपल्या संस्कारांचा अभ्यास, आपल्या स्वतःच्या जीवनाचा अभ्यास, स्वतःचं भान, स्वतःची सती, स्वतःचं चित्त, स्वतःचे विचार, स्वतःच्या भावना आणि त्याच्यातून निर्माण झालेली कर्मकांड, हे सगळ्याचा आपल्याला विचार अशा प्रवाहातच होणं शक्य आहे असं आता मला हे आता करता करता वाटायला लागलेलं आहे. कारण याच्यावर कधी विचार करायला संधीच नाही मिळाली. कुठं आपण जाहीर कार्यक्रमात अगदी लग्नाच्या ठिकाणीच हे असं बोलायला जावं तर मग काही लोक ते दुखावले जातात आणि तिथं लोक तेवढे ग्रहणशील पण नसतात, ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. बहुतेकांचं म्हणणं असतं उरकून घ्या लवकर, फार उशीर झाला आता. त्यामुळे आहे त्याच्यात काटछाटही करायला लावतात. हे आपले अनुभव आहेत. तिथं काय काय आपण ह्या गोष्टी सांगणार? बाबासाहेबांचं पत्र असं, मग त्याचा अनुवाद असा, मग त्यात हे असं. ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. लवकर उरका, पटकन माळा ते काय पडू द्या फुलं, नाही त्याला अक्षताही आणतात काही लोक. आणि फुलं पण म्हणते ते लवकर फुलं पडू द्या, हार घालू द्या ना आम्हाला जेवायला बसू द्या. आता बहुतेकांचा एक हे असतो त्यावेळेचा मूड जो असतो. कारण भुकेचीच वेळ असते. दुपारचं लग्न असेल तर ते नक्कीच तशीच अवस्था असते. इकडं फुलं हार घातले, फुलं पडली की लगेच निम्मे अर्धे लोक लगेच जेवायला पळत होतात. तिथं आपण ह्या तात्विक गप्पा, तात्विक चर्चा आपण करू शकत नाही. तर आपलं काय चाललंय एक बौद्ध जीवन म्हणून, ते त्याच्यात आपले काय विचार आहेत, काय भावना आहेत, काय कर्मकांड आहेत, काय बोलतो आपण, काय विधी समारंभ घेतो, हे सगळं आपल्याला जागृतीपूर्वक पाहण्याची गरज आहे. चुका काढण्याचा मुद्दा नाही हा, चुका नाही काढायच्या आपल्याला. आपल्याला
हे समजून घ्यायचे की जे चाललंय ते काय चाललंय आणि त्याच्यामध्ये काही आपल्या पातळीवर सुधारणा करता येऊ शकतात का. म्हणजे मी तरी ते करतो जेव्हा लग्नाचं काम मी करतो, लग्न लावण्याचं, तेव्हा फार कमी वेळात आणि सुटसुटीत पण सगळं घेऊन मी ते करतो. आणि लोकांना ते, म्हणजे मी नाही म्हणत, लोक म्हणतात की तुमचं लग्न शांतपणे असतं. आपलं लग्न लागल्यानंतर मी हे निरीक्षण केलेलं आहे की लोक पटकन उठून लगेच जेवायला पळत नाहीत. म्हणजे लोक शांत झालेले असतात, थोडे एक मानसिक स्थिरता आलेली असते, शांतता आलेली असते. त्यामुळे वसवस कमी होते. म्हणून लोक लगेच कधी कधी सांगावं पण लागतं की आता हा लग्नविधी इथं संपलेला आहे, जेवण करून घ्या. असो, आपली जी संस्कृती आहे, या संस्कृतीमध्ये आज आपण योगापासून सुरुवात केली, तर आता योगाचा संबंध योगासनाशी आहे हे आपण पाहिलं. परंतु बुद्धांनी योग शब्द हे ध्यानाच्या अर्थानं वापरलाय, अशी ग्रंथात एक नोंद आहे, या गाथेत नोंद आहे. आता ही अशीची अशी असेलच असंही म्हणता येत नाही. तर आज आपण आता तो एक अभ्यासाचा भाग म्हणून त्याचं थोडंसं पठण करूया आणि थोडक्यात ते पाहूया की योगावे जायती भूरी आयोगा भूरी संखयो एतं द्वेधा पथं यत्वा भवाय विभवाय च तथत्तानं निवेशेय यथा भूरी पवंढती. त्याचा अनुवाद असा केलेला आहे की योग अभ्यासामुळे ज्ञान वाढते. आता कोणता योग आहे ते आपण पाहूया. योग न करण्यामुळे ज्ञानाचा क्षय होतो. उत्पत्ती आणि विनाश म्हणजे योग आणि अयोग. म्हणजे योग म्हणजे उत्पत्ती आणि अयोग म्हणजे विनाश, किंवा योगाचा परिणाम उत्पत्ती, अयोगाचा परिणाम विनाश, असं या गाथेचा अर्थ काढलेला आहे त्यांनी. हे कुणी केलेलं आहे? तदंतानंद कौशल्य यांचं हे मुख्य अनुवाद, मुख्य हिंदी अनुवाद असला पाहिजे असं आपण गृहीत धरू, कारण त्यांच्याच पुस्तकाचा अनुवाद हा धम्मपद याचा आपण कायम संदर्भ घेत असतो. आणि हे नरेंद्र बोखारेंनी केलेला अनुवाद आहे, बार्टीचं प्रकाशन आहे. तर त्याच्यामध्ये आपण स्पष्ट म्हणू शकतो का हा अनुवाद भदंतानंद कौशल्यांजी यांनी केलेला आहे. आता त्यांनी योगामुळे ज्ञान वाढते, योगावे जायती भूरी, भूरी म्हणजे ज्ञान, आणि भूरी संखयो म्हणजे ज्ञानाचा विनाश. तर योगाने ज्ञान वाढतं आणि योग न केल्यामुळे ज्ञानाचा ज्ञान नष्ट होतं किंवा ज्ञानाचा विनाश होतो, असा त्याचा अर्थ निघतो. हे दोन प्रकार जाणून स्वतःला अशा प्रकारे ठेवा. आता काय करायचंय नेमकं? अशा प्रकारे ठेवा हे काही याच्यामध्ये समजू शकत नाही. आणि त्याच्यामुळे असं म्हटलेलं आहे की त्याच्यामुळे ज्ञानाची भरपूर वाढ होईल. आता याच्यातून काय अर्थ घ्यायचा? हा आता आपल्या पद्धतीने आपल्याला घ्यावा लागेल. मूळ म्हणजे योगाला काय म्हटलेलं आहे? बौद्ध, आता माझ्याकडे एक डिक्शनरी आहे, पाली डिक्शनरी आहे. पाली शब्दांची जर्मन भिक्षू आहेत, ज्ञानाती लोक यांनी केलेली एक पाली डिक्शनरी आहे, पाली इंग्रजी डिक्शनरी आहे. त्याच्यामध्ये योगा याचा अर्थ बॉन्ड्स असा केलेला आहे. इंग्रजी डिक्शनरी आहे. बॉन्ड म्हणजे बंधन, बंधन. आणि त्याला दुसरं नाव आहे फोर कँकर्स, म्हणजे 4 आश्रव. आणि आश्रव म्हणजे चित्तमल, हे आपण मागे पाहिलेलं आहे. तर योगा म्हणजे बंधन असं म्हटलेलं आहे बघा.
आता बंधन, 4 बंधन: कामासव, भवासव, अविद्यासव, कामासव, भवासव, वि- अ, अ, कामासव, भवासव, अविद्यासव आणि चौथा एक अ, आश्रव सांगितलेला आहे. आसवास, 4 आसवास, कॅन्कर. The cankers, taints, corruptions, intoxicants, biases, म्हणजे आपण याला चित्तमल म्हणतो, किंवा विकृती. इंटॉक्सिकन्स म्हणजे विष पण म्हटलेलं आहे. आसव म्हणजे योगाचा अर्थ आसव असा केलेला आहे, आणि आसव म्हणजे चित्तमल आहे. मग त्यांनी पुढे सांगितलं, कॅन्कर ऑफ सेन्स डिझायर म्हणजे इंद्रिय तृष्णा. काम म्हणजे इंद्रिय तृष्णा. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मन, हे जी 6 इंद्रिय आहेत, यांच्या इच्छा म्हणजे कामासव, इंद्रिय तृष्णा म्हटलेला आहे. कामासव दुसरा. आणि हे जे कामासव जे असतं ते बाह्य विषयांचं असतं. एक्सटर्नल डिझायरिंग, एक्सटर्नल एक्झिस्टन्स, बाहेरचे जे विषय असतात. कारण डोळ्यांना पाहण्याचे विषय असतात, कानांना ऐकण्याचे असतात, नाकाला गंध असतो, जिभेला चव, त्वचाला स्पर्श आणि मनाला त्याच्याविषयीचे विचार. हे सगळे बाहेरचे विषय जे असतात ते कामासवामध्ये म्हणतात. दुसरा जो आहे भव म्हणजे बनणे, असं होणे. म्हणजे मी असा बनेल, तसा बनेल, असं मला पाहिजे, ह्याच्या इच्छा, आकांक्षा, तृष्णा जे आहेत, तर त्याच्यातून तो भव म्हणजे बनतो. त्याला आश्रव, चित्तमल म्हटलेला आहे, ते विष म्हटलेलं आहे. आणि त्याला दृष्टी आहे. भवासव याला दृष्टी असं पण म्हटलेलं आहे. म्हणजे मिथ्या दृष्टी, चुकीची दृष्टी, चुकीची समज ही विषारीत असते असं म्हटलं याच्यामध्ये. त्याच्यानंतर अविद्यासव म्हणजे अज्ञानाचा आसव, अज्ञानाचं विष, अविद्या, हे आश्रव मानलेलं आहे. तर 3 आश्रव सांगितलेले आहे: कामासव, भवासव, अविद्यासव. पुढे 4 आसव पण सांगितलेले आहेत. तर ते एक खूप मोठा अभ्यास पण आहे. म्हणजे कसं आहे, थोडक्यात कसं आहे की वेगळे लोक वेगळ्या पद्धतीने बोलतात. एकच विषय असतो, वेगळ्या पद्धतीने मला असं वाटतं तसं मी मांडेल, एक दुसऱ्याला असं वाटेल तो तसं मांडेल. आणि मग त्याच्यामुळे ते कधी 3, कधी 4, कधी असं, कधी तसं. आता योगाला आपण वेगळं समजतो, योगाला ध्यान पण समजतात. इथे योगाचा अर्थ आश्रव, चित्तमल असा केलेला आहे. कोणतं योग्य, कोणतं अयोग्य, याच्यावर. म्हणून हे चिंतन जे आपण करतो, सती धम्म चिंतन, त्याचं कारणच ते आहे. आणि हा हा इशारा किंवा हे संकेत बाबासाहेबांनी दिलेले आहेत. हे संकेत बाबासाहेबांनी दिलेले आहेत की चिंतन करा. आणि त्यांनी निकायांवर चिंतन करा असं पण म्हटलेलं आहे. निकाय म्हणजे सुत्तपिटक आहे. सुत्तपिटकातला सुत्तपिटकातल्या 5 निकायातील 5वा निकाय जो आहे खुद्दक निकाय, त्या खुद्दक निकायातल्या 15 ग्रंथातला एक ग्रंथ धम्मपद आहे. आणि त्याचा आपण अभ्यास करतो. हम्म. आणि त्याच्यावर आपण अं, आपल्याला झेपेल तसं आपण चिंतन पण करतो. सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येणार नाही, कारण आपल्याला आपलं जीवन पूर्ण कळत नाही, आपले विचार आपल्याला पूर्ण कळत नाही, भावना पूर्ण कळत नाही. म्हणून काही गोष्टी त्याच्यात चुका पण होऊ शकतात. परंतु चिंतन केलं पाहिजे, जागृत चिंतन. योग योगाचा एक अर्थ ध्यान असा पण होतो. ध्यान म्हणजे
पकडणे. योग म्हणजे पकडणे, त्याच्यात जोडले जाणे. युग, योग, योग, जोडले जाणे. आपण म्हणतो ना, कर्मधर्म संयोगाने, असं काही लोक शब्द वापरतात बघा. योगायोगाने, म्हणजे योगायोगाने ते आपण भेटलो, बांधले गेलो, एकत्र आलो. तर योग म्हणजे एकत्र येणं, एकत्र करणं. आता इथं योगासनामध्ये पण तेच आहे. मन आणि शरीर, आत्मा, ईश्वर यांचं एकत्रीकरण, असं काही ते फिलॉसॉफी आहे, तत्वज्ञान आहे. त्याच्यात मला जास्त नाही बोलता येणार, पण सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं. ज्यांना त्यातलं ज्ञान कोणाला असेल तर त्यांनी सांगावं योगामध्ये काय काय येतं. पण इथं काही बौद्ध परंपरांमध्ये योग म्हणजे ध्यान म्हटलेलं आहे. एक प्रसिद्ध संप्रदाय आहे, त्याला योगाचार संप्रदाय म्हटलेला आहे. त्या योगाचार संप्रदायामध्ये ध्यान आणि मानसिक क्रियांचा अभ्यास, म्हणजे मनाचा अभ्यास, हा त्या योगाचार संप्रदायाचा एक हे आहे, विषय आहे. त्यांची एक प्रसिद्ध शिकवण आहे योगाचारामध्ये, त्याला 8 विज्ञान म्हटलेलं आहे. ते 8 विज्ञान म्हणजे इंद्रियांची 5 विज्ञान आहेत, म्हणजे 6 विज्ञान, आणि 2 त्याला ऍड केलेली आहेत त्यांनी. ते पहिली 6 विज्ञान म्हणजे चक्षुविज्ञान, म्हणजे डोळ्यांशी संबंधित चित्त किंवा विज्ञान किंवा कार्य, डोळ्यांचं पाहण्याचं कार्य म्हणजे विज्ञान. तर चक्षुविज्ञान, श्रोत्रविज्ञान कान, घ्राण विज्ञान नाक, जिव्हा विज्ञान म्हणजे जीभ, स्पर्श विज्ञान, काया विज्ञान म्हणजे त्वचेचा स्पर्श, मनोविज्ञान म्हणजे मनातील विचार. तर ही 6 विज्ञान, याच्यातून जे काही क्लिष्टता निर्माण होते, गुंतागुंत निर्माण होते, दुःख निर्माण होतं, क्लेश निर्माण होतात, त्याला क्लिष्ट मनोविज्ञान म्हटलेलं आहे. कारण त्याच्यात क्लिष्टता निर्माण होते. आणि 6वं विज्ञान त्यांनी आलय विज्ञान म्हटलेलं आहे. तर आलय म्हणजे संग्रह, जसं संस्कारांचा संग्रह, जसं हिम आलय म्हणजे बर्फाचा संग्रह, संचय, तो हिमालय. तसं इथे आलय म्हणजे संस्कारांचा, किंवा या पहिल्या 6 विज्ञानांचा, 7 विज्ञानांचा संग्रह, वगैरे वगैरे. तर योगाचारामध्ये हे विज्ञानांचा अभ्यास आहे. त्याच्यात ध्यान मुख्य मानलेलं आहे, आणि त्याला योगाचार संप्रदाय असं म्हटलेलं आहे. तो महायानातला एक संप्रदाय आहे. तो एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. 8 विज्ञान ते आपण केव्हा योगायोग आला तर करू आपण. कधी आपल्याला वाटलं, जमलं, तर आपण त्याच्यावर अभ्यास करू. तर योगानं ध्यान ज्ञान वाढतं म्हणे. तर बरोबर आहे, ज्या गोष्टीत आपण लक्ष देतो, जसं आता आपण या गाथेत लक्ष देतो, म्हणजे आता योग आहे, हा योगच आहे, हे ध्यान आहे. भान आहे की नाही ते नाही, तो भान हा सती, हा वेगळा विषय आहे. परंतु आपले डोळे हे ध्यान करतात, कारण त्याचा विषय शब्द आहेत. आता डोळ्यांचा विषय शब्द आहे, आणि आता मी बोलतोय, माझे शब्द हे तुमच्या कानाचा, श्रवणाचा विषय आहे. म्हणजे आता तुमचे कान ते ध्यानात आहेत, त्या विषयाच्या, त्याच्या योगात आहे ते. डोळे जे लिखित आहे त्याच्याशी सतत संयोग आहे त्याचा, त्याच्याशी कनेक्शन, म्हणजे योग आहे, ते ध्यान आहे. मग ते ध्यान केल्यानं ज्ञान वाढतं म्हणे. तर बरोबर आहे, कारण शब्दांवर आपण ध्यान केलं तर त्याच्यावर मनोविज्ञान काम करतं, म्हणजे विचार काम करतात, चिंतन काम करतं, म्हणजे माइंड काम करतं, मनोधम्म काम करतात, आणि त्याच्यातून त्या शब्दांची उकल होते, ते शब्द समजतात, म्हणजे ज्ञान वाढतं. मग हे बरोबर आहे. योगाने ध्यान वाढतं, योग नाही केलं तर मग ज्ञान कमी होतं, घटतं, घट होते.
म्हणजे आपण मेंदू वापरला नाही तर आपल्या ज्ञानात घट होते. आहे ते ज्ञान घटतं नवीन मिळत नाही. आता हा धोका AI मध्ये आहे सध्याच्या. कारण AI मुळे माणसांचं डोकं वापरायचं प्रमाण जर कमी झालं तर माणसं पुढं चालून बुद्धू बुद्धाचा बुद्धू केलंय तर बुद्धाच्या विरुद्ध बुद्धू आहे. ते बुद्धू बनतील म्हणजे मूर्ख बनतील. कारण त्यांना ते वापरायची स्वतःचं ज्ञान वापरायची मेंदू वापरायची जर सवय राहिली नाही नंतर नंतर. कारण सगळं आयतं मिळतंय. तर मग त्या काय काही एका एका अं, एका विचारवंताचं मी गेल्या याच्यातच मी एक वाचलं फेसबुकवर कुठेतरी की AI मुळे जे कॉम्प्युटर इंजिनियर्स आहेत आणि MBA क्षेत्रातले जे लोक आहेत, MBA व्यवस्थापनाचा जे अभ्यास करतात, ह्या लोकांची किंमत कमी होईल नंतर. त्याचं कारण आहे की त्यांच्या ज्ञानाला काही किंमतच राहणार नाही. जर AI सगळं रेडीमेड देतो तर मग त्यांच्या डोक्याचा काय उपयोग आहे? म्हणून आता बहुतेक लोक जी बेकार होतात AI मुळे, त्याच्यामध्ये ह्या लोकांचा समावेश जास्त आहे. तर योगामुळे ज्ञान वाढते, अयोगामुळे ज्ञानाचा क्षय होतो. म्हणजे योगामुळे ज्ञानाची उत्पत्ती होते आणि अयोगामुळे म्हणजे योग नसल्यामुळे, म्हणजे अभ्यास न केल्यामुळे, चिंतन न केल्यामुळे आहे त्या ज्ञानाची घट होणार, विनाश होणार, असं ही गाथा सांगते. आता ह्या याच्यामध्ये ज्ञानामध्ये चिंतनाचा विषय वेगळा आहे. चिंतनाचं काम जे आहे ना, ती जागृती करते, ती सती करते, ती भान करते. ती सती हे पाहते की आपल्याकडे काय आहे, म्हणजे आपले संस्कार. कारण हे ज्ञान म्हणजे संस्कार आहेत. मेंदूवर होणारे संस्कार आहेत, आपल्यावर होणारे संस्कार आहेत. त्या संस्कारांचं वर्तनात रूपांतर वगैरे वगैरे असं म्हणून आपण बोलतो वगैरे या गोष्टी आहेत. तर असा हा थोडा गुंतागुंतीचा विषय आज आपण चर्चेला घेतला. कारण योग हा शब्द होता. स्पीकर बंद करा, तुमचा माईक बंद करा. भान ठेवा, आपण मीटिंग मध्ये आहोत. तर मला वाटतं इतकं पुरेसं आहे आज ना. भरपूर विचार केला आपण आणि आणखीन बरेच प्रश्न निर्माण झाले असतील नक्कीच. कारण आपण बरंच फिरलो आपण. आपण स्वतःचं भान, सती, बाबासाहेब, समाज, संस्कृती, आपले समारंभ, बाकीचं वाचन आणि मग परत पाली गाथा, धम्मपदातली गाथा आणि चर्चा. खूप मुद्दे याच्यातून निर्माण होतील, ते आपण बघू हळूहळू.